तर नमस्कार मंडळी, भाग 2 मध्ये आपण पाहिलं संभाजीनगरमधील भव्य असं कैलास मंदिर. आणि आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात असे अनेक गड किल्ले आहेत आणि ज्यांनी इतिहास घडताना पाहिला, पण एक असा किल्ला आहे ज्याला जिंकणं म्हणजे अशक्य मानलं जायचं. पण फायनली पोहोचलोय किल्ले देवगिरी. आणि हा एक भुईकोट किल्ला आहे. आपल्यासोबत आज गोविंद पण आहे, आपल्या फॉलोअर्सपैकी एक. तो खास आपल्यासाठी भेटायला आलाय. आणि आता आपण पूर्ण गड एक्सप्लोर करणार आहे. गड खूप मोठा आहे, बघू आता आपल्याला वरतीपर्यंत जायचं. तू बघितलायस अगोदर देवगिरी? देवगिरीच्या अगोदरचं नाव काय होतं? अगोदरचं नाव दौलताबादचा किल्ला. दौलताबादचा किल्ला तू बघितलायस? हो, पण 85%. 85%? आज पूर्ण बघणार. तुम्ही बघितलाय? हे दोघं काय करतायत? आज रविवार आहे, खूप गर्दी आहे. लोक दौलताबादचा किल्ला म्हणतील, आपण देवगिरी किल्लाच म्हणायचं. आपण देवगिरी किल्लाच म्हणायचा. बरोबर, आपण देवगिरीच म्हणायचं सगळीकडे, जिथे कुठे सांगा. बरोबर. देवगिरी किल्ल्याला अंबरकोट, महाकोट, कालाकोट सारखे एकूण 3 भव्य व मजबूत कोट आहेत. संपूर्ण गावाभोवती जी तटबंदी दिसते तिला अंबरकोट म्हणतात. किल्ल्यावर जाण्यासाठी आज मितीस आपणास सुरुवातीला महाकोट व नंतर कालाकोट सारखी भव्य दिव्य तटबंदी ओलांडावी लागते. महाकोटापासून पूर्ण बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 8 दरवाजे पार करावे लागतात. आणि या दरवाज्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने यातील एकही दरवाजा समोरासमोर नाही. महाकोटाच्या दरवाज्यातून आत प्रवेश करताच आपण एका चौकात येऊन पोहोचतो. या ठिकाणी दोन्ही बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत आणि प्रत्येक देवडीमध्ये अनेक अशा तोफा ठेवलेल्या आहेत. तोफ आहे, अशा अनेक तोफ इथे ठेवलेल्या आहेत. दरवाज्यातून आत आल्यावर आपणास एक सुबक बांधणीचा टेहळणी बुरुज दिसतो. या टेहळणी बुरुजाच्या वरच्या भागात सुंदर नक्षीकाम केलेली 3 कमानीची सज्जा आहे. तर आत किल्ल्यामध्ये सरस्वती विहीर, कडाबावडी, कचेरी विहीर, शक्कर बावडी अशा अनेक विहिरींमध्ये वर्षभर भरपूर पाणी असते. पुढे आपल्यास डाव्या बाजूला हत्ती तलाव दिसून येतो. हत्ती तलाव मात्र आपल्याला कोरडाच दिसून येत आहे. हत्ती तलावाच्या बाजूलाच एक घुमटाकृती प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारातून आत गेल्यावरती आपल्याला भारतमाता मंदिर असे एक मोठं मंदिर पाहायला मिळतं. तर आत्ता आपण आहोत देवगिरीच्या जे भारतमाता मंदिर आहे तिथे. शांत आम्ही थोडंसं बसले. ऊन आहे खूपच. तर ह्याचं जे बांधकाम आहे ते तुम्ही पहा, किती छान बांधकाम केलं आहे. इकडे पण ह्या साईडला पण आहे मोठा असा पूर्ण स्पेस आहे. तर भारतमाता मंदिराच्या पाठीमागेच बऱ्याच तोफा मांडून ठेवलेल्या आहेत. या तोफा पाहून झाल्यावर आपण दौलताबाद म्हणजे देवगिरी किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेला चांद मिनार या वास्तूच्या अगदी जवळ येऊन पोहोचतो. आम्ही एवढं ऊन होतं की आणि आम्ही घृष्णेश्वरून डायरेक्टली कैलास मंदिर केलं. मग तीच कपडे होती. मग आता चेंज करून परत आम्ही देवगिरी अर्धा किल्ला परत करतोय. कालाकोट दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर आपणास उजव्या हाताला चिनी महाल नावाची वास्तू लागते. ना या किल्ल्याच्या 4ही बाजूनी हे असं पाणी होतं आणि हा एकच एंट्रन्स होता. ओके. इथं जर शत्रू आला ते एक तर मारायचे, नाही तर इथनं पाडायचे. मगर साप हे असायचे, त्यामुळे वाचायचा चान्सच नाही शत्रू. हा, म्हणजे एकच रस्ता असल्यामुळे एकच रस्ता होता. पहिली गोष्ट मेन एंट्रन्स त्यामुळे हा गड जिंकला नाही. मग कोणी जिंकू शकलं नाही. राईट. मला तू बोललास काय रे बुलबुले. तर येथून पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, तो सुद्धा आहे हा भुलभुलैयाचा. शत्रूला अडचणीत टाकण्यासाठी खास बनवलेला हा भुयारी मार्ग महाराष्ट्रातील इतर कोणत्याही किल्ल्यावर दिसून येत नाही. असा ह्याचं बांधकाम बघूनच शत्रूला टेन्शन आलं. असं कुठनं वाटत आहे अंधेरी पॅसेज. असे
तर हा भूलभुलैया अंधारी मार्गाचा अभ्यास करण्यासाठी आपणास ॲटलिस्ट बॅटरीची गरज लागते. या अंधारी मार्गात हवा येण्यासाठी म्हणून कोरलेल्या मोठ्या झरक्यात शत्रू शरीरात सरळ खाली खणकात जाऊन पडायचा असा हा मार्ग आहे. आणि हा महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतभरही कुठेही न मिळणारा असा हा भुयारी मार्ग फक्त देवगिरी किल्ल्यावरतीच आहे. देवगिरीची कीर्ती ऐकूनच इब्राहिम अल्लाउद्दीन खिल्जीने सन 1294 मध्ये देवगिरीवर स्वारी केली. यात रामदेवरायाचा पराभव झाला आणि रामदेवराय यांचा पराभव झाला असला तरी हा किल्ला तहानुसार रामदेवाकडे सुरुवातीलाच राहिला. त्यानंतर मलिक काफूरने 1307 साली व कुतुबुद्दीन मुबारक खिल्जीने 1318 साली या किल्ल्यावर आक्रमण केले. हे पूर्ण असं जायचंय. अरे बापरे, काय आलोय. आपल्याला इकडे परत जायचंय. तर ही तोफ आहे मेंढा तोफ. तोफेच्या मागील बाजूच्या टोकाचा आकार मेंढ्यांच्या तोंडासारखा आहे, म्हणून या तोफेला मेंढा तोफ असं म्हटलं जातं. इसवी सन 1327 मध्ये महम्मद तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीवर स्थलांतरित केली. त्या सुमारास देवगिरीचे नामकरण दौलताबाद असे करण्यात आले. तर किल्ले देवगिरी हा मिश्रदुर्गाचा अप्रतिम नमुना आहे. मिश्रदुर्ग म्हणजे गिरिदुर्ग तसंच भुईदुर्ग हा प्रकार. तो कितीही वेळा जरी बघितला हा दुर्ग तरी मन भरत नाही. तर आजही जर निसर्गाचा आणि मानवी स्थापत्यकलेचा एक अनोखा मिलाप तुम्हाला पाहायचा असेल तर देवगिरीसारखा किल्ला दुसरा कुठलाही नाही. त्यामुळे तुम्ही नक्की संभाजीनगरमधील हा देवगिरी किल्ला तुम्ही नक्की पाहिला पाहिजे. त्या प्रकारे आपला देवगिरी पूर्ण किल्ला पाहून झालाय. आता आपण घरी निघालोय आणि खूप मजा आली. आणि पण ऊन होतं थोडंसं, त्यामुळे थोडं त्रास झाला. पण मी सांगेन की मोस्टली तुम्ही सकाळी हा किंवा संध्याकाळी, इथे सनसेट खूप छान दिसतो, सो सकाळी किंवा संध्याकाळीच करावा. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन एका ठिकाणी, चांगल्या ठिकाणी, नवीन प्लेसवरती, नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय, बाय बाय. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि मग आम्हाला दोघांना फॉलो, आम्हाला बोल. बाय बाय.